तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आपण आतापर्यंत आपल्या चॅनलवरती ऑगस्ट 2023, त्यानंतर जुलै 2023, त्यानंतर जून 2023 हे मंथ वाईज करंट अफेअर कंप्लीट केलेलं आहे. आज आपण मे 2023चं करंट अफेअर कवर करणार आहे. असं आपण जानेवारी 2023पर्यंत करंट अफेअर कवर करणार आहे आणि नंतर मग पुन्हा सप्टेंबर 2023 या पद्धतीनं समोर जाणार आहे. म्हणजे मंथ वाईज करंट अफेअर तुमचं या चॅनलवरती मी कवर करून देणार आहे. आपण जे करंट अफेअर घेतो ते करंट अफेअर आणि त्याचा थेट विषयाशी संबंध, यामुळे तुमचं जीके पण स्ट्रॉंग होणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर मित्रांनो, करंट अफेअर 2023मध्ये मंथ मे 2023 आपण डिस्कस करणार आहे. 1 मेला कोणता दिवस असतो? तर आपल्या सर्वांना माहीत आहे 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस असतो. का बरं? तर बघा, 1 मे 1919मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना स्थापन करण्यात आलेली होती. ILOचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. ओके, सो कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सो हा पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे मित्रांनो. आणि 1 मे 1960ला आपला महाराष्ट्र निर्माण झालेला होता. म्हणजेच 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती. ओके, सो हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. किंवा बऱ्याच पेपरमध्ये विचारलं जाते की महाराष्ट्र स्थापना दिनाच्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. 1969चा शांततेचा नोबेल हा ILO या संस्थेला देण्यात आलेला होता, कारण 50 वर्ष पूर्ण झालेली होती या संस्थेच्या कार्याला. सो हा पण एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. कामगार विषय निघाला आहे तर मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात भारतामध्ये? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक म्हटलं जाते. तर कामगार चळवळीचे अर्धवीव श्रीपाद अमृत डांगे यांना म्हटलं जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. महाराष्ट्राचे गीत कोणते बनलेले आहे? राज्यगीत. तर ते बनलेले आहे जय जय महाराष्ट्र माझा. मग कधी मान्यता देण्यात आली या गीताला? 19 फेब्रुवारी 2023ला. गीतास लागणारा वेळ किती आहे? हे गाणं म्हणण्यास वेळ किती लागतो? 1.41 सेकंद. या गीताचे गीतकार कोण होते? तर बडे. संगीतकार कोण होते? श्रीनिवास खडे. आणि गायक होते शाहीर साबळे. जोड्या लावणीमध्ये सुद्धा तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हे क्लिअर करा. त्यानंतर बघा मित्रांनो, स्मोक अँड ॲशेस हे जे बुक आहे कोणी लिहिलं आहे? तर हे बुक लिहिलेलं आहे अमिताभ घोष यांनी. भारतीय अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती? तर बघा, डॉक्टर AK मोहंती. तर अध्यक्ष वगैरे चेंज होत राहतात, या बाबतीत तुम्ही अपडेट राहत चला. मग भारतीय अणुऊर्जा आयोग कधीच आहे? तर 10 ऑगस्ट 1948. मित्रांनो, या घटनेला 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय अणुऊर्जा आयोगावर प्रश्न येणे, त्यामुळे परीक्षेत यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ठीकले अध्यक्ष कोण होते मग भारतीय अणुऊर्जा आयोगाचे? तर ते होते डॉक्टर होमी बाबा. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी बाबा यांनाच म्हटलं जाते. अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांना म्हटलं जाते. पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे, त्या रॉकेटचं नाव काय आहे? तर त्या रॉकेटचं नाव आहे विक्रम-S. स्कायरूट एरोस्पेस कंपनी 2018ची स्थापना आहे. या कंपनीनं हे पहिलं खाजगी रॉकेट प्रक्षेपित केलेलं आहे. त्या रॉकेटचं नाव जर विचारलं तर विक्रम-S लक्षात ठेवा. विक्रम साराभाई यांच्यावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर आहे भारतातला, 1969 अमेरिकेच्या मदतीने. पण तुम्हाला जर अणुभट्टी जर विचारली पहिली, तर ती आहे मित्रांनो अप्सरा 1956, जी की ब्रिटनच्या मदतीनं भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. ओके, त्यानंतर मग आपल्याला अणुऊर्जा प्रकल्प भारतातले माहीत पाहिजे, कारण चर्चेमध्ये आहे. रावताभाटा राजस्थान, र लक्षात ठेवा. कैगा कर्नाटक, क लक्षात ठेवा. कुडानुकुलम आहे तामिळनाडू. नरोरा कुठे आहे? तर उत्तर प्रदेश. कल्पकम तामिळनाडू. आणि काकरापारा आहे गुजरात. लक्षात असू द्या, एक उकाई प्रकल्प आहे जो तापी नदीवर आहे, हा सुद्धा गुजरातमध्ये आहे. यावरती मागच्या वर्षी कंबाईनमध्ये प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न मी इथे कव्हर केलेला आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डिंग लिरेन हा चीनचा खेळाडू आहे, त्यांनी स्पर्धा जिंकली होती मागे. तर हा चीनचा पहिला जगज्जेता बुद्धिबळपटू ठरलेला होता. ओके, सो हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. पेपरमध्ये फक्त एवढं विचारलं जाईल तुम्हाला की डिंग लिरेन हा कुठला खेळाडू आहे? तर तो आहे चीनचा. ओके, अलीकडेच एक विश्व जागतिक बुद्धिबळ स्पर्धा झालेली आहे. तर मॅग्नस कार्लसन
हे विजेते ठरलेले होते, तर उपविजेते कोण ठरलेले होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मन की बात कार्यक्रमाचा 100वा एपिसोड 30 एप्रिल 2023ला पार पडलेला आहे. ठराविक रविवारनंतर देशाचे पंतप्रधान देशातील लोकांसोबत संवाद साधत असतात. सुरुवात 3 ऑक्टोबर 2014ला झाली होती मन की बात या कार्यक्रमाची. त्यानंतर गोल्डन ग्लोब रेस 2023 लक्षात घ्या कोण जिंकलेला आहे, तर अभिलाष टॉमी यांनी जिंकलेला आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा आहे 68वा फिल्मफेअर अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे गंगूबाई काठी अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक ठरलेला आहे बधाई हो. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट, सर्वोत्कृष्ट अभिनेता राजकुमार राव, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. तर तुम्ही मला हेच सगळे पॉईंट्स 69वा फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर तुम्ही हे सगळे टॉपिक मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना माहीत आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजे 68वा आणि 69वा फिल्मफेअर अवॉर्ड आपला इथे क्लिअर होईल. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCOची शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची संरक्षण मंत्र्यांची परिषद भारतामध्ये पार पडलेली आहे. त्यामुळे आपल्याला ऑब्वियसली SCOवर प्रश्न विचारले जाणार आहे. SCOची स्थापना 2001 मध्ये झाली होती. 15 जून 2001ला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती. ते शांघाय नाव असलं तरी याचं मुख्यालय बीजिंग चीन या ठिकाणी आहे. यामध्ये सध्या एकूण 9 सदस्य देश आहे. त्यामध्ये 9वा सदस्य देश इराण झालेला होता. हा पॉईंट लक्षात ठेवा. 5G नेटवर्क असणारं पहिलं शहर कोणतं जगातलं, तर ते शांघायच होतं चीनमधलं. 5G नेटवर्क असणारा पहिला देश विचारला तर ते उत्तर आहे दक्षिण कोरिया. 5G सुरुवात केव्हा झाली होती भारतामध्ये? 1 ऑक्टोबर 2022 दिल्ली येथे एअरटेलने सुरू केलेलं होतं. ते म्हणजे होते जनरेशन, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर प्रकाश सिंग बादल यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री होते. शिरोमणी अकाली दलाचे ते ज्येष्ठ नेते होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहिली एशियन भारत संयुक्त युद्ध सराव 2023 AIME 2023 सिंगापूर या ठिकाणी पार पडली. ओके, आणि ASEANची स्थापना ही 1967 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. माझ्याकडून हा प्रश्न IMP करा, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. सिंगापूर ठिकाण लक्षात ठेवा. भारतातील पहिला ODF प्लस जिल्हा कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे वायनाड, केरळ. मोस्ट IMP करा मित्रांनो. ODF प्लस म्हटलं. ब्लू बगिंग हा काय आहे, तर हा एक सायबर हल्ला आहे, म्हणजे एक हॅकिंगचा प्रकार आहे जो चर्चेत होता अलीकडे. त्यानंतर विवाद से विश्वास योजना ही सूक्ष्म लघु उद्योगांना मदत करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली होती. सूक्ष्म व लघु उद्योग कायदा 2006चा आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. तर बघा मित्रांनो, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये फर्स्ट क्रमांक पटकावलेला आहे नॉर्वे या देशाने, तर 180वा क्रमांक पटकावलेला आहे उत्तर कोरिया या देशाने. भारताचा क्रमांक 180 देशामध्ये 161वा लागतो. तो 2022 मध्ये 150व्या क्रमांकावर होते. म्हणजेच वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक म्हणजेच प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण झालेली आपल्याला इथे दिसून येते. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी असतो? वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस, तर तो असतो 3 मेला. मोस्ट IMP करा, सध्या चर्चेमध्ये आहे. इंग्लंडचे राजे चार्ल्स तिसरे झाले होते, कारण यांनी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालेलं होतं. त्यामुळे त्यांचा मुलगा चार्ल्स तिसरा हा इंग्लंडचा राजा बनलेला आहे. तर त्याने 6 मे 2023 रोजी शपथ घेतलेली आहे. तर PM कोण आहे तिथले? ऋषी सुनक आहे 57वे. तर भारतातर्फे राजे चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेकाला कोण हजर होते, तर ते होते भारताचे राष्ट्रपती जगदीप धनखड, आणि हे 14वे उपराष्ट्रपती आहे भारताचे. भारतातील पहिला समुद्रातील बोगदा कोणता, तर तो आहे मुंबई या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. मुंबई मरीन ड्राईव्ह पासून बांद्रा वरळी सीलिंग 10.58 किलोमीटर इतकं डिस्टन्स आहे. कोकण रेल्वे जे आहे मित्रांनो ते 741 किलोमीटरची असून 100% विद्युतीकरण झालेली ती पहिली रेल्वे ठरलेली आहे. आणि रोरो सेवा भारतात सर्वप्रथम रोल ऑन रोल ऑफ ही सेवा कोण सुरू केली होती, तर ती कोकण रेल्वेने सुरू केली होती. यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये, तुम्ही चेक करा. ऑक्सिजन काढण्याचा यशस्वी प्रयत्न कोणत्या संस्थेने केलेला आहे, तर ऑब्वियसली नासा या संस्थेने केलेला आहे. नासाची स्थापना 29 जुलै 1958 आहे. व्याघ्र दिन लक्षात ठेवा 29 जुलै, आणि साल आहे 1958. हेडक्वार्टर कुठे आहे नासाचं, तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आर्टिमिस मिशन नासाचं असून ते चंद्रावर पाठवण्यात आलेलं आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे.
मित्रांनो, 2023मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले जे पहिले चक्रीवादळ होते ते होते मोचा, आणि मोचा हे नाव कोण दिलेले होते, तर मोचा हे नाव दिले होते येमेन या देशानं. मोस्ट टाइम पी करा. ओके, तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही ते चेक करू शकता. CU चयन पोर्टल UGCने सुरू केलेले आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. कधीच आहे मग स्थापना, 1956. काही ठिकाणी 1953 पण स्थापना दिलेली आहे, ती तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर पहा, राधाकृष्णन आयोग 1948 नुसार UGCची स्थापना करण्यात आलेली होती, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. UK सरकारचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2023 कोणाला देण्यात आला आहे, मोस्ट टाइम पी करा. युनायटेड किंगडमचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे, मोस्ट टाइम पी करा. सुरिनाम देशाचा अवॉर्ड भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेला होता, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, 1991चं नवे आर्थिक धोरण म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन जे धोरण होतं त्या संबंधित महत्त्वाची भूमिका तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांची होती. तेव्हा ते अर्थमंत्री होते आणि तत्कालीन PM होते PV नरसिंहराव. तर 24 जुलै 1991ला भारतामध्ये खावजा धोरण सुरू झालेलं होतं. हे काय आहे हे मी तुम्हाला नंतर नेक्स्ट टाइम सांगेल. पुरस्कार आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 आलिया मीर यांना देण्यात आलेला आहे, त्या जम्मू काश्मीरच्या आहे. त्यानंतर मग थोडे ॲक्ट आपण इथं कव्हर करून घेऊ. वन्यजीव संरक्षण कायदा 72, वन संरक्षण आला तर 80चा लक्षात ठेवा, 1980. वायू प्रदूषण कायदा म्हटलं प्रतिबंध तर 1981. जलप्रदूषण प्रतिबंध कायदा 1974. आपण पर्यावरणावर आधारित लेक्चर टाकलेलं आहे स्टेट बोर्डचं, ते तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्या. त्यानंतर जलप्रदूषण 1974चा कायदा आणि वने व प्राणी संवर्धन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येते, तर समवर्त सूचीमध्ये. अशा पद्धतीनं करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जाणं आवश्यक आहे, तरच आपल्याला चांगले मार्क्स पडतात मित्रांनो. डवकी लँड पोर्ट कुठं आहे, तर मेघालयमध्ये आहे. ओके, सो भारत बांगलादेश संबंधित आहे आणि न्यूमर बेटाचा वाद हा भारत आणि बांगलादेशा संबंधित असून तिथे बाजूलाच गंगा नदी आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. एवं श्रद्धांजली अभियान कोण सुरू केलेलं आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने हे सुरू केलेलं अभियान आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना 7 मे 1960मध्ये दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेली होती. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धा 2023 बिंदिया राणी देवी यांनी जिंकलेली आहे आणि त्यांनी रौप्य मेडल पटकावलेलं आहे 55 kg गटामध्ये, त्या मूळच्या मणिपूरच्या आहे. सो बिंदिया राणी देवी कोणता खेळ खेळते, तर वेटलिफ्टिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मीराबाई चानू ह्या सुद्धा मणिपूरमधूनच आलेल्या आहे, मणिपूरमधूनच आलेल्या आहे. त्यांचा पण खेळ आहे वेटलिफ्टिंग, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर जळगाव या ठिकाणी भरणार आहे. अमळनेरला दुसऱ्यांदा तर जळगावला चौथ्यांदा हे साहित्य संमेलन होत आहे. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये हे चौथ्यांदा होत आहे. आणि बघा, अमळनेर साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. श्यामची आई, विद्यार्थी, साधना, काँग्रेस हे त्यांनी लेखन केलेलं होतं. ओके, त्यानंतर बालकांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं, तर ते ठरलेलं आहे उत्तर प्रदेश. आणि आरोग्य विमा काढणारं म्हटलं तर ते आहे मित्रांनो राजस्थान. ओके, राईट टू हेल्थ राजस्थान आहे आणि राईट टू वॉक म्हणजे चालण्याचा अधिकार देणारं पहिलं राज्य आहे पंजाब. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. त्यानंतर तेलंगणा सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. 132व्या जयंतीनिमित्त 125 फुटाचा तिथे पुतळा उभारण्यात आलेला आहे. 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता. त्यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस 28 मेला साजरा केला जाणार आहे, कारण या दिवशी विदा सावरकर यांचा जन्म झालेला होता 28 मे 1883ला. सो स्वातंत्र्यवीर गौरव दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 28 मे. सर्वात हलके लढाऊ हेलिकॉप्टर कोणते आहे, तर त्या हेलिकॉप्टरचं नाव आहे प्रचंड. तर सर्वात हलके स्वदेशी लढाऊ विमान कोणते आहे, तर ते आहे तेजस. म्हणजे हेलिकॉप्टर जर विचारलं तर प्रचंड आणि विमान म्हटलं तर तेजस. तर दोन्ही गोष्टीला फरक लक्षात ठेवा, म्हणूनच आपण ते एकत्र करून दिलेलं आहे. लॉरियस स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार भेटलेला आहे लिओनेल मेस्सी यांना, जे की अर्जेंटिना या देशाचे आहे. फिफा वर्ल्ड कप 2022मध्ये लक्षात घ्या, विजेतेपद अर्जेंटिना टीमनंच पटकावलेलं होतं आणि उपविजेता होता फ्रान्स. ओके, ही स्पर्धा भरली कुठं होती, दोहा कतार या ठिकाणी. मग याच्यातले 3 अवॉर्ड आपल्याला माहिती पाहिजे जोड्या लावणीसाठी. गोल्डन बॉल अवॉर्ड लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचे आहे, गोल्डन बूट अवॉर्ड एम्बाप्पे फ्रान्सचे आहे आणि गोल्डन ग्लोव्ज मार्टिनेज जे की अर्जेंटिनाचे आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला जर जोड्या लावणीत प्रश्न आला तर तो सॉल्व्ह झाला पाहिजे.
ट्री टीचर म्हणून कोणाला ओळखलं जाते तर भेराराम भाकर यांना ओळखलं जाते, ते राजस्थानचे आहे। तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर तुम्हाला यांचं नाव दिसेल, लक्षात ठेवा। त्यानंतर 100 डे 100 पे उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? ऑब्व्हियसली बँकच सुरू करणार, त्या बँकेचं नाव आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आलेली होती, तर RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलेलं होतं। भारतातील सर्व व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य RBIच करत असते। ओके मित्रांनो, लेक्चर तुमच्या लक्षात येत असेल। रोबोटिक धोरण आराखडा तयार करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तेलंगणा। तेलंगणा रोबोटिक धोरण आराखडा तयार करत आहे। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे हैदराबाद। हैदराबादला सायबर सिटी म्हटलं जाते, तर इलेक्ट्रिक सिटी बेंगळुरूला म्हटलं जाते। पिंक सिटी कशाला म्हटलं जाते? तर पिंक सिटी म्हटलं जाते जयपूरला। ओके, सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर ग्रेट ग्रँडफादर ट्री दक्षिण चिली या देशामध्ये असून ते 5000 वर्षापूर्वीचं झाड आहे, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी उभारली जाणार आहे मित्रांनो। तर भारताचे डेट्राईट काय आहे? पुणे। कार उत्पादन होते। पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणता आहे? पुणे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? पुणे। आणि इंद्रायणी मेडिसिटी कुठं उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो ते उभारण्यात येणार आहे पुणे या ठिकाणी। ओके, सो हा प्रश्न तुम्हाला इथे लक्षात आलेला असेल। चला त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा, संचार साथी पोर्टल हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेला आहे संचार साथी। 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस असतो, 25 एप्रिलला राष्ट्रीय मलेरिया दिवस असतो। दोन्ही दिनविशेष लक्षात ठेवा, हेल्थ संबंधित आहे। जिल्हा न्यायालयाच्या कामकाजासाठी ई प्रवेश चालू करणारे पहिले जिल्हा न्यायालय कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे उस्मानाबाद। मग उस्मानाबादचं आताचं नाव काय झालेलं आहे? नवीन नाव झालेलं आहे धाराशिव। उस्मानाबादमधून लातूरची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 मध्ये करण्यात आलेली होती। तारीख पाठ ठेवा, 16 ऑगस्ट 1982। हायड्रोजन निर्मितीचा पहिला प्रकल्प पुणे आणि हायड्रोजनचा अणुअंक 1 असतो आणि हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सेंट्रल विस्टा ही भारताची नवीन संसद आहे। उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आलेलं होतं। त्या दिवशी विदा सावरकर यांचा जन्मदिवस होता। उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। तर वास्तुविशारद कोण आहे तिथले ज्यांनी ही संसद बांधलेली आहे? ते आहे विमल पटेल। आणि कॉन्ट्रॅक्ट कोणत्या कंपनीला देण्यात आलेला होता? टाटा कंपनी। त्यानंतर शाश्वत विमान इंधन वापरणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे एअर एशिया इंडिया। ओके, सो टाटा एअरलाइन्सची स्थापना आणि एअर इंडिया हे नामकरण राष्ट्रीयकरण केव्हा झालं होतं? 1953ला। ओके, लक्षात असू द्या। काही युद्ध सराव दिलेले आहे महत्त्वाचे। समुद्र शक्ती युद्ध सराव आहे भारत इंडोनेशिया। शक्ती युद्ध सराव म्हटलं तर भारत फ्रान्स। मित्रशक्ती आहे भारत आणि श्रीलंका। गरुड युद्ध सराव आहे भारत आणि फ्रान्स। गरुड शक्ती युद्ध सराव जर विचारलं तर ते आहे भारत आणि इंडोनेशिया। ओके मित्रांनो, आणि इंद्र जर म्हटलं इंद्र शब्द जर आपण इंग्लिशमध्ये काढला तर इंडिया आणि रशिया, तर अशा पद्धतीनं इंद्र युद्ध सराव आहे भारत आणि रशिया। हँड इन हँड जर म्हटलं तुम्हाला हँड इन हँड, तर हे आहे भारत आणि चीन दरम्यान। ओके, ऑपरेशन समुद्रगुप्त कशा संबंधित आहे? तर अंमली पदार्थाची तस्करी रोखणे। NCB नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने सुरू केलेले हे ऑपरेशन आहे ऑपरेशन समुद्रगुप्त। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा आपण राबवलेलं होतं। ठीक आहे, आणि तुर्की इथं जो भूकंप आला होता, इथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन दोस्त भारताने राबवलेलं होतं। त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न बघा, मुलींना सरकारी नोकरीत 30% आरक्षण देणारं राज्य कोणतं ठरणार आहे? तर ते ठरणार आहे उत्तराखंड। उत्तराखंडची राजधानी डेहराडून आहे मित्रांनो, आणि डेहराडून इथं वन संशोधन केंद्र आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे, दारूच्या प्रत्येक बाटलांवर 5 रुपये गाय उपकर लावणारे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे हरियाणा। ओके, आणि आरोग्य पोषण संबंधित मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 47 आहे आरोग्य पोषण। मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग 4 मध्ये येतात आणि या संबंधित कलम आहे 36 ते 51। मार्गदर्शक तत्वे हे आपण आयर्लंडच्या घटनेकडून घेतलेले आहे। तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण करंट अफेअरमधून GK मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना आपला हा उपक्रम नक्कीच आवडत आहे। जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा। लवकरच नेक्स्ट मंथचं करंट अफेअर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।